नमस्कार मंडळी, तुम्ही कधी बनवलात का अशी ही तांदळाची पापड? तोंडात घालताच विरघळणारी ही अशी पापड तुम्ही कधी बनवलात का? बनवला नसाल तर नक्की ट्राय करा मंडळी. एकदा ना एकदा ह्या उन्हाळ्यात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर इथे पाहू शकता, आता मी 1 किलो तांदळाचं इथे पळी पापड करून दाखवणार आहे. अगदी तोंडात घालताच विरघळणारी अशी ही पापड बनतात. इथे आपण 1 किलो तांदूळ आपण स्वच्छ धुवून घ्यायचे, रात्रभर भिजवायला ठेवून द्यायचे. रात्रभर भिजवून घ्यायचे आणि सकाळी याला मिक्सर करून घ्यायचे आणि पुन्हा 5 ते 6 तासासाठी भिजवून घ्यायचे. 5 ते 6 तासानंतर इथे पाहू शकता, असा हा आपला इथे पीठ तयार झालेला आहे. आता आपण याची पापड बनवण्यासाठी एकदम परफेक्ट तयार आहे. आता आपण यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घेऊयात आणि एकदम पातळ असं करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता, एकदम पातळ असं बनवून घेतलेलं आहे आणि इथे 2 ग्लास पाणी मी इथे गरम करायला ठेवलेलं आहे. छान पाणी उकळत आहे. यामध्ये आपण घालायचे पापड खार. 2 चम्मच पापड खार घालून घ्यायचं आणि हवं असल्यास तुम्ही थोडंसं मीठही घालू शकता. तर इथे पापड खार घालून घेतलं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता यामध्ये जे आपण वाटून घेतलेलं पेस्ट आहे, तांदळाचं पीठ आहे, ते आपण यामध्ये घालून घ्यायचं सगळं आणि व्यवस्थित चाट्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ही पापड एकदम झटपट बनली जातात. वर्ष 2 वर्ष काहीही होणार नाहीत, अशी ही पापड बनतात. तर आता आपण पीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अजिबात गाठी होऊ द्यायचं नाही. जे गाठी असतील ते आपण व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता, एकदम स्मूथ पेस्ट झाला पाहिजे आणि गाठी अजिबात दिसायला नाही पाहिजे. एकदम पळी पापड बनवणार आहोत. अगदी शाईन होईपर्यंत आपण याला शिजवून घेणार आहोत. कमीत कमी अर्धा तासासाठी याला आपण शिजवून घेणार आहोत आणि एक परफेक्ट बॅटर याचा आपण तयार करून घेणार आहोत. आता आपण यामध्ये 2 चम्मच जिरे घालून घेऊयात. तुम्हाला आवडल्यास तुम्ही जिरे घालू शकता. नको असल्यास नाही घातलात तरी चालेल. आणि त्यानंतर घालायचं यामध्ये 2 चम्मच तीळ. तीळ घालून हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित हलवत राहायचे. खालीपर्यंत अजिबात चिटकू द्यायचं नाही. व्यवस्थित हलवून घ्यायचं. एकदम स्मूथली पेस्ट झालेलं आहे. यामध्ये अजिबात गाठी नाहीत. या पद्धतीने आपण इथे तयार करून घेतलेलं. आता आपण याला झाकण लावून मस्त शिजवून घेऊयात 2 ते 3 मिनिटासाठी. अगदी फास्ट फ्लेम आहे, गॅसचा कमी फ्लेम चालणार नाही, तर फास्ट फ्लेमच यावर शिजवून घ्यायचं. इथे तुम्ही पाहू शकता, मस्त लगातार आपण शिजवून घेतलं आणि इथे एक असा बॅटर तयार झालेला आहे. आता आपण पापड करून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता, मस्त अशी पापड तयार होतात. रंगीबिरंगी इथे आपण बनवणार आहेत. आधी मी व्हाईट घालून घेते, नंतर कलरफुल घालून घेते आणि 2 प्रकारची इथे पापड बनवते. एक व्हाईट कलर आणि एक ऑरेंज कलर. तर तुम्ही पाहू शकता, या पद्धतीने आपली पापड तयार झाली. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि जाता जाता लाईक, शेअर, सबस्क्राईब